आखाती देशातल्या युद्धाचा आता थेट शेतकऱ्यांना फटका बसतोय। रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे। खतांच्या बॅगमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यातच आता रासायनिक खतांची उपलब्धता कमी झाली आहे। आखाती देशांमधून कच्चा माल येत असतो, शिवाय त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज असते। या सगळ्याचा फटका आता रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांच्या किमतीवरती झालेला आहे। उत्पादन आपल्या सेल्फ मॅन्युफॅक्चरिंगवरती आपलं मार्केट काय चालू शकत नाही। हे इम्पोर्टवर लागतंच आपल्याला। इम्पोर्ट हे होतोयच, आपलं 50 ते 60% इम्पोर्ट असल्यामुळं आपण इम्पोर्टवरती डिपेंड आहे। दुसरी गोष्ट, आता मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टसुद्धा वाढल्यामुळं जवळजवळ 150 ते 200 रुपये पर बॅग हे आपली वाढणार आहे। ऑलरेडी अमोनियम सल्फेट जे 950 रुपयाला होतं ते आता 1100 रुपयाचं आलेलं आहे आता वॅगन। त्याच्यानंतर 10-26 जे 2000 रुपयाला होतं ते 2150 ते 2200 रुपयाला आपल्याला आता इथं आलेलं आहे मार्केटमध्ये। त्यामुळे रेट्स हे वाढलेले आहेत। कीटकनाशक आणि तणनाशक ह्याचे रेट कमीत कमी 15%, 18%, 20% पण रेट वाढ गेलेले आहे आणि कोणतंही मटेरियल आता स्टॉकमध्ये अवेलेबल नसल्यामुळे ते जे रेट सांगतील त्या दरानं तुम्हाला खरेदी करावं लागतं। पहिलं क्रेडिट पॉलिसी होती, आता ॲडव्हान्स पेमेंट मारल्याशिवाय माल यायला तयार नाही आहे आणि आता विचारल्यानंतर कारण जातात की गॅस प्रॉब्लेम, त्यामुळे रॉ मटेरियल मिळायला तयार नाही, त्यामुळे रेट वाढत चाललेले आहेत। गॅस येत नाही त्यामुळे रॉ मटेरियल तयार होत नाही, रॉ मटेरियल तयार न झाल्यामुळे माल यायला तयार नाही, त्यामुळे रेट भयानक वाढलेले आहेत। दरवर्षी आता 15 पोती युरिया लागतो इकरी, जवळजवळ 15 पोती युरिया 10-26-20-30 पोती 10-26 लागते आणि त्यात एवढं खत घालून विचार काय आम्हाला परवडते काय ते? मग आता ते तुम्ही दर वाढल्यात, हे दर तुम्ही वाढवायचं नाहीत, आता यात दर कमी झालं पाहिजेत। किती वाढवले दर काय? 300 रुपये पोत्यापाड्यामध्ये दर वाढलाय। 10-26 पोतं आता ते 1700 रुपयाला मिळत होतं, काय त्याच्या गेल्या वर्षी 1300-1350 मिळत होतं आणि आता त्या पोत्याची तुम्ही 1900 रुपये किंमत, 2200 रुपये किंमत घेताय। म्हणजे असं खतं घालून आम्ही काय परवडणार? आम्हाला अशी खतं घालून आम्हाला परवडणार का शेती? नाही परवडणार आम्हाला। कंपन्यांनी आता रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत आणि ते अजूनही वाढवणार आहेत, कारण आखाती युद्ध संपेल असं वाटत नाही। खरीप तोंडावर आलेला आहे। खरीपाच्या पूर्वी मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला पूर्व मशागतीसाठी रासायनिक खताची गरज भासणार आहे आणि त्याची टंचाई होईल, साठेबाजी होईल। सरकारचं याच्यावर कुठंही नियंत्रण दिसत नाही। खरं तर एक प्रकारे सरकार असहाय्य झालेलं आहे।